तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज तारीख आहे 16 डिसेंबर 2025 आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता बद्दल अजूनही शासनाकडून कोणत्याच प्रकारची अपडेट आलेली नाही। कोणत्याच प्रकारचे या ठिकाणी वितरण कधी होईल, अदितीताई तटकरे यांची सुद्धा अपडेट आलेली नाही। वितरणाची तारीख आता म्हणजे क्षमतेपेक्षा पुढे गेलेली आहे। म्हणजे वाट पाहण्याची जी काही लिमिट होती 15 तारखेपर्यंत आपण वाट पाहिली, कारण एका महिन्याचं वितरण सुद्धा बहुतेक सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचं काहीतरी वितरण, सप्टेंबर महिन्याचं वितरण 15 तारखेपर्यंत झालं होतं, पण पैसे आलेले होते। पण अजूनही नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। त्याबद्दल अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारची अपडेट आलेला नाही। त्यामुळे आता वाट पाहण्याची लिमिट लाडक्या बहिणींची संपत चाललेली आहे। या टॉपिकवर मी 2 ते 3 दिवस आधीच व्हिडिओ टाकला होता की जर मग ते 1500 रुपये द्यायला जर तुम्हाला उशीर होत असेल, जर 1500 रुपये देण्यासाठी उशीर होत असेल, तर मग नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता 3000 रुपये एकत्र वाटप द्या। 8 दिवसाने द्या, पण 3000 रुपये एकत्र पाहिजे। 3000 रुपये एकत्र वाटप करा अशी शासनाकडे विनंती आपण त्या व्हिडिओमध्ये पण केली होती, या व्हिडिओमध्ये पण करत आहे। किंवा अदितीताई तटकरे यांनी जरी अपडेट दिली की विलंबाला उशीर का होत आहे, काय कारण आहे, तरी पण आपलं टेन्शन थोडं कमी होणार। अदितीताई तटकरे आपल्या फेसबुक पेजवर अपडेट देतात आणि त्या दिवसाच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच वाटप सुरू होते, पण अजूनपर्यंत त्यांची अपडेट आलेली नाही। त्यांच्या अपडेटची आपण वाट पाहत आहे, पण अजूनही त्यांची अपडेट आलेली नाही। तर आपल्याला आता प्रतीक्षा लागलेली आहे की वितरण कधी होईल, कधी होईल, कधी होईल। यामध्ये आचारसंहिता सुद्धा सुरू आहे, त्यामुळे आपल्याला सुद्धा असं वाटते की आचारसंहिता असल्यामुळे कदाचित वाटप उशिरा होत असेल, पण ते सुद्धा एक महत्वाचं कारण या ठिकाणी आहेच। मग ठीक आहे, आचारसंहिता आहे, आम्ही थांबायला तयार आहे, लाडक्या बहिणी थांबायला तयार आहे। मग नोव्हेंबर हप्त्यासाठी आम्ही थांबतो, डिसेंबर महिन्याचे हप्ते एकत्र पाहिजे। 3000 रुपये एकत्र आम्हाला पाहिजे। वाटप जर एवढा जास्त उशिरा होत असेल तर 2-2 महिने जर वाटपाला विलंब होत असेल, उशीर होत असेल, तर शासनाची ही खूप मोठी चुकी या ठिकाणी आहे। खूप जास्त चुकी आहे। जे काही लाडक्या बहिणीचा विश्वास आहे सरकारवर, या योजनेबद्दल, तो विश्वास हळूहळू कमी होत जाईल, हळूहळू कमी होत जाईल। त्यामुळे लवकरात लवकर नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता याबद्दल सरकारने निर्णय घ्यावा आणि अदितीताई तटकरे यांनी अपडेट द्यावी। जरी तुम्ही ठीक आहे, आचारसंहिता आहे, तुम्ही वाटप करू शकत नाही, ते जर कारण असेल, तर अदितीताई तटकरे यांनी अपडेट द्यावी की वाट पहा, एकत्र 3000 देतो, वाट पहा। लाडक्या बहिणी वाट पाहायला तयार आहे। 2 हप्ते एकत्र मिळत असतील तर अदितीताई तटकरे यांनी अपडेट द्यावी। त्याप्रमाणे त्यांनी अपडेट द्यायला पाहिजे की दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र देतो, टेक्निकल प्रॉब्लेम आहे, उशीर होत आहे, तर लाडक्या बहिणी थांबायला तयार आहे। पण अजूनपर्यंत त्यांची अपडेट आली नाही। पण आता बघा, वाटप कधी पण सुरू होऊ शकतं, आपल्याला माहित आहे वाटप कधी पण सुरू होतो, वाटपाला काही तारीख नाही। कदाचित आज अदितीताई तटकरे यांची अपडेट येऊ शकते आणि उद्यापासून वाटपाला सुरुवात होऊ शकते, उद्या अपडेट येऊ शकते, परवा वाटपाला सुरुवात होऊ शकते। पण वाटप आता लिमिटच्या बाहेर गेलेला आहे, तारीख लिमिटच्या बाहेर गेलेली आहे। तर लवकरात लवकर शासनाने निर्णय घ्यावा आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा करावा, शासनालाही नम्र विनंती आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। 3000 रुपये एकत्र मिळाले पाहिजे का, हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा। चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।